इंजिनिअरिंगच्या मॅथमॅटिक्सवरील दुसऱ्या लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण मीन व्हॅल्यू प्रमेयावर चर्चा करू। आपण आच्छादित केलेल्या संकल्पनामधून जाऊ। आम्ही लेग्रांज मीन व्हॅल्यू थेरम याबद्दल चर्चा करू, एक अतिशय महत्त्वाची संकल्पना जी मागील लेक्चरचा विस्तार आहे, जिथे आपण रोलच्या थेरमचा अभ्यास केला आहे आणि आणखी एक सामान्यीकृत सरासरी व्हॅल्यू प्रमेय किंवा कौशी मीन व्हॅल्यू थेरम आहे, ज्यावर आजच्या लेक्चरमध्ये याची चर्चा केली जाईल। तर मला फक्त मागील लेक्चरची आठवण करून द्या। जर फंक्शन f क्लोज्ड इंटरव्हल सतत आहे ab आणि भिन्न ओपन इंटरव्हल मध्ये ab आणि फंक्शन व्हॅल्यू येथे पॉइंट a आणि पॉइंट b, तर मध्यांतराचे शेवटचे पॉइंट इक्वल आहेत। नंतर ओपन इंटरव्हल b मध्ये एक संख्या c एक्झिस्ट आहे, जेणेकरून डेरिव्हेटिव्ह ज्या बिंदूवर नाहीसे होईल। ज्योमेट्रिकल इंटरप्रिटेशन या आकृतीतून अगदी स्पष्ट आहे। आपल्याकडे f हे एक असे फंक्शन आहे जे सतत आणि भिन्न आहे आणि a आणि b दोन्हीचे फंक्शन व्हॅल्यू इक्वल आहे। नंतर येथे एक पॉइंट c एक्झिस्ट आहे, जिथे टँजंट्स टँजंट x अक्षाशी पॅरलल आहे। आता लेग्रांज मीन व्हॅल्यू थेरम येत आहे। आमच्याकडे f हे असे फंक्शन आहे जे समान रोलच्या प्रमेयाच्या थेरम मागील अटींसारखे सतत आहे आणि खुल्या ओपन इंटरव्हल b भिन्न असल्याने कार्य करते। तिसरी कंडिशन जिथे फंक्शन दोन शेवटच्या बिंदूंवर इक्वल होते त्याची इथे आवश्यकता नाही, म्हणून ते अधिक जनरल आणि कमी निर्बाधित आहे। आणि त्या प्रकरणात पुन्हा एकदा ओपन इंटरव्हल किमान एक संख्या c एक्झिस्ट आहे ab, जेणेकरून हा भागाकार येथे fb वजा f a वर b मायनस f हे पॉइंट c वर डेरिव्हेटिव्हच्या इक्वल आहे। तर प्रथम या लेग्रांज मीन व्हॅल्यू थेरमच्या ज्योमेट्रिकल इंटरप्रिटेशन व्याख्यावर चर्चा करूया। जर आपल्याकडे असे एखादे फंक्शन आहे जे d च्या काही इंटरव्हलने सतत आणि वेगळे असेल, तर मग आपण पाहू या की हा भाग कोणता आहे। म्हणून जर आपण f वर आणि b या दोन बिंदूत सामील झालो तर आपल्याला ही लाईन मिळेल। तर या लाईन विभागाचा स्लोप किती आहे, चला कम्प्यूट करूया। या प्रकरणात जर मी हा त्रिकोण येथे रेखांकित केला तर येथे उंची fb असेल, कारण येथून या पॉइंटचे अंतर fb आहे आणि या पॉइंटपासून या बिंदूपर्यंतचे अंतर येथे f आहे, fb वजा f ही या त्रिकोणाची उंची आहे आणि येथे बेस b मायनस a आहे, कारण या बिंदूपर्यंत b आणि या बिंदूपर्यंत येथे या पॉइंटचा समन्वय f आहे। येथे हे संदर्भ b मायनस a आहे आणि हे fb वजा f आहे आणि म्हणून येथे हा भागाकार fb वजा f तर b मायनस होतो। हे परपेंडिक्युलर जागेने भागले तर ती टँजंट्स टंजंट या कोनाची स्पर्शिका असेल। तर मुळात ही एक्सप्रेशन येथे fb वजा f होती b मायनस हा या स्लोप रेषाखंडाचा लाईन आहे, जो आपण वक्राच्या या दोन शेवटच्या बिंदूंना जोडून रेखाटला कर्व आहे। आणि आता हे थेरम काय म्हणतात की हे f प्राइम c च्या इक्वल असेल, तर स्लोप येथे b पॉइंटमधील काही डोमेन भौमितिक अर्थ असा आहे की या विशिष्ट प्रकरणात किमान एक टंजंट असेल। तर आपण या तीन टँजंट्स पाहू शकतो ज्या या लाईनला पॅरलल आहेत। हा लेग्रांज मीन व्हॅल्यू थेरम म्हणतात की किमान एक बिंदू असेल जिथे टँजंट्स टंजंट या रेषाखंडाच्या पॅरलल लाईन असेल, जिथे वक्रचे शेवटचे बिंदू दोन कर्व पॉइंटना जोडले जातील। म्हणून मी येथे दुसऱ्या शब्दात लिहिल्याप्रमाणे या इंटरव्हलमध्ये किमान एक टँजंट्स टंजंट आहे, जी वक्रच्या शेवटच्या बिंदूमधून पुढे जाणाऱ्या कर्व लाईनच्या पॅरलल आहे। जर आपण या कार्याचा कन्सिडर केला तर प्रूफ सोपा फंक्शन आहे। फाय x हे fx मायनस fb मायनस fe मायनस आणि x इक्वल आहे। म्हणून जर आपण या फंक्शनकडे बारकाईने लक्ष दिले तर मुळात दोन फंक्शन्समध्ये फरक आहे, x आणि मायनस काही कॉन्स्टंट वेळा x आहे। जर f हे क्लोज्ड इंटरव्हल ab मध्ये सतत असेल आणि ओपन इंटरव्हल e मध्ये भिन्न असेल तर x सुद्धा
एक फंक्शन आहे जे त्या दोन्ही मध्यांतरात सतत आणि भिन्न आहे। मग हा फरक क्लोज इंटरवल ए मध्ये निरंतर असेल आणि ओपन इंटरवल ए बी मध्ये भिन्न असेल तर हे फंक्शन सेट करण्यासाठी केले जाते। कारण आपण येथे कम्प्यूट केल्यास उदाहरणार्थ बिंदूवर फाय आणि बी पॉइंटवर फाय नंतर आपल्याला समजेल की ही दोन मूल्ये देखील इक्वल आहेत। म्हणजे ए वर फाय हे तर काही नसून एफ वजा एफ बी मायनस एफ आणि या बी मायनस एफ आणि पॉइंट ने भागले तर येथे असेल। म्हणून जर मी सरलीकृत केले तर हे बी एफ वजा एफ आणि नंतर वजा एफ एफ बी आणि वजा ए होय आणि या बी मायनस ए ने भागले जाईल। तर हे रद्द होईल आणि नंतर आपल्याला बी एफ वजा एफ बी वर बी मायनस ए मिळेल। आणि आता जर मी कम्प्यूट तर एफ बी तर येथे तुम्ही एफ बी वजा हे भागफल एफ बी वजा एफ ए आणि या बी मायनस ने विभाजित केले आणि नंतर येथे बी। तर जर मी आता सरळ केले तर हे एफ बी मायनस ए ए बी वजा बी एफ बी आणि प्लस बी एफ ए या बी वजा ए ने भागले। या प्रकरणात हे बी एफ बी कॅन्सल होते आणि आम्हाला मिळतो बी वजा वर बी फ मायनस एफ बी। अगदी सुरुवातीच्या काळात आम्हाला बी वजा वर बी एफ मायनस ए। तर फंक्शन ए आणि बी वर समान व्हॅल्यू घेत आहे आणि जर आपण कंडिशन पुन्हा आठवले तर अटरोलच्या थेरमसाठी होती सातत्य आणि डिफरन्शिएबिलिटी व्यतिरिक्त फंक्शनचे दोन शेवटच्या बिंदूंवर समान व्हॅल्यू असणे आवश्यक आहे। या प्रकरणात हे फंक्शन एफरोलच्या थेरमच्या सर्व अटी पूर्ण करते आणि म्हणून आपण रोलचे थेरम फाय एक्स या फंक्शनवर लागू करू शकतो। म्हणून जर आपण येथे व्युत्पन्न घेतले तर आता आपल्याला मिळेल फाय प्राइम एक्स हे एक्स मायनसच्या डेरिव्हेटिव्हज इक्वलचे आहे। एक कॉन्स्टंट आहे येथे एफ बी वजा एफ आणि या बी मायनस ए ने भागले आणि एक्स चे डेरिव्हेटिव्ह 1 होईल आणि रोलचे थेरम म्हणते की तेथे एक पॉइंट असेल। फंक्शन कुठे असेल? फंक्शनचे डेरिव्हेटिव्हज 0 असेल। या प्रकरणात आता जर आपण रोलचे थेरम लागू केले तर फाय प्राइम सी 0 होईल आणि काही सी साठी ओपन इंटरवल ए बी आणि जे तंतोतंत सुचवते की हे 0 आहे आणि ते लेग्रांज मीन व्हॅल्यू थेरम आहे ते एफ प्राइम सी च्या बरोबर बी वजा वर एफ बी मायनस एफ इक्वल 0 असेल। येथे या कार्याचे बांधकाम लेग्रांज मीन व्हॅल्यू थेरम सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचे होते आणि हा फाय येथे रोलच्या प्रमेयाचे सर्व प्रॉपर्टीज पूर्ण करतो आणि आपण या फंक्शन रोलचे प्रमेय लागू करू शकतो आणि आपल्याला लेग्रांज मीन व्हॅल्यू थेरम इच्छित परिणाम मिळाला। तर आणखी एक सामान्यीकृत सरासरी व्हॅल्यू थेरम आहे ज्याला कॉशी मीन व्हॅल्यू थेरम देखील म्हणतात। तर येथे आपण एकाऐवजी दोन फंक्शन्सचा कन्सिडर करू। तर जर x आणि g x ही दोन कार्ये क्लोज्ड इंटरवल ए बी मध्ये सतत चालू असतात आणि ओपन इंटरवल भिन्न ए बी आणि g वर आणखी एक कंडिशन आहे की g प्राइम g चे डेरिव्हेटिव्ह कुठेही नाहीसे होत नाही मध्यांतर आत नंतर d ओपन इंटरवल एक पॉइंट c एक्झिस्ट आहे असा की हा भाग येथे एफ बी मायनस एफ ऐवजी बी वजा जी हे डेरिव्हेटिव्हच्या रेशो इक्वल आहे एफ आणि जी पॉइंट सी वर। पुरावा पुन्हा समान लेग्रांज मीन व्हॅल्यू थेरम पूर्वीच्या प्रूफ आहे आणि या प्रकरणात आम्ही हे फंक्शन सेट करतो किंवा फंक्शन अशा प्रकारे परिभाषित करतो की हे फाय एक्स ए एक्स मायनस एफ ए मायनस या भागांना इक्वल आहे जे या कॉशी मीन व्हॅल्यू थेरम परिणामात येणार आहे आणि जी एक्स मायनस जी ने गुणाकार केले जाईल। तर पुन्हा एफ आणि जी पासून समान युक्तिवाद ते क्लोज्ड इंटरवल सतत चालू असतात
आणि डी ओपन इंटरवल वेगळे असतात, तर दिलेल्या अंतरांमध्ये फाय देखील भिन्न आणि निरंतर आहे. शिवाय जर आपण येथे पाहिले की येथे फाय म्हणजे काय, म्हणजे Fa वजा Fa आहे हे 0 आहे आणि Gnsg देखील 0 आहे, तर सर्व काही 0 आहे. तर फाय ए 0 आहे आणि फाय बी जे Fb मायनस Fa आणि Gb मायनस Ga आहे, तर हे Gb वजा Ga या Gb मायनस G सह कॅन्सल होईल आणि नंतर आम्हाला Fb मायनस Fa वजा मिळेल Fb वजा A जो पुन्हा 0 आहे. तर या प्रकरणात फाय 0 आहे आणि फाय बी 0 आहे आणि फाय रोलच्या थेरम सर्व अटी पूर्ण करते आणि म्हणून आपण फाय x या फंक्शनला रोलचे थेरम लागू करू शकतो. म्हणून रोलचे थेरम लागू करणे, परंतु त्यापूर्वी येथे पॉइंट आहे की आपल्याला हे सांगावे लागेल की हे फाय चांगले परिभाषित आहे, कारण हे Gb मायनस G 0 वर जाऊ नये, म्हणजे Gb हे G च्या इक्वल नसावे. प्रश्न असा की Gb हे G च्या इक्वल असू शकत नाही. आम्ही या प्रकारचे कौशी मीन व्हॅल्यू थेरम गृहीतकांमध्ये थेट असे प्रतिबंध केले नाही, पण पुन्हा एक अतिरिक्त कंडिशन होती जी प्राइम x इंटरव्हल कुठेही नाहीशी होत नाही. तर जर हे CBCE च्या इक्वल असेल, या प्रकरणात आपण रोलचे थेरम पुन्हा फंक्शन G ला लागू करू शकतो, जे असे म्हणेल की EBO ओपन इंटरवल एक पॉइंट C असेल जेथे डेरिव्हेटिव्ह अदृश्य होईल, परंतु थेरम अजम्पशन जी प्राइम इंटरव्हल कुठेही नाहीसे होत नाही, म्हणून हे इक्वल होऊ शकत नाही. म्हणून तेथे असेल अशी परिस्थिती कधी येईल नाही की हे GBG च्या इक्वल होईल आणि हे इन्फिनिटी होईल. म्हणून फंक्शन चांगले परिभाषित केले आहे. फंक्शन वेगळे आहे, ते सत्य आहे आणि Gb फाय हे फाय b च्या इक्वल आहे. म्हणून फाय x या फंक्शन रोलच्या थेरम सर्व अटी समाधानी आहेत. म्हणून जर आपण रोलचे थेरम आ फंक्शनमध्ये लागू केले तर आपल्याला नेमका निकाल मिळेल जो येथे दिला आहे, कारण फाय प्राइम x चे डेरिव्हेटिव्ह असेल आणि मग हे एक कॉन्स्टंट येथे आहे मायनस पुन्हा ही एक्सप्रेशन आणि G चे डेरिव्हेटिव्ह्ज. तर हे पुन्हा काय असेल, तर मला फक्त या पॉइंट येऊ द्या. तर फाय प्राइम x हे F प्राइम x वजा हे 0 वजा हे भाग इथे FB मायनस हे FE वर GB वजा हे GE आणि नंतर हे G प्राइम x असेल आणि रोलचे थेरम म्हणते की पॉइंट x हे C च्या इक्वल आहे, हे 0 इक्वल आहे. तर मग काय मिळेल? फाय प्राइम C आणि या G प्राइम C ने विभाजित करणे हे FB मायनस FA वर या GB आणि मायनस GE च्या इक्वल आहे. हा कॉशी मीन व्हॅल्यू थेरम किंवा सामान्यीकृत सरासरी मूल्य प्रमेय आहे. जर आपण आता भौमितिक अर्थ किंवा या कौशी मीन व्हॅल्यू थेरम चर्चा केली, तर येथे आता कन्सिडर या पॅरामेट्रिक कर्व विचार करतो जो x ने दिलेला GT च्या इक्वल आहे. G हे तेथे दिलेले फंक्शन आहे, परंतु मी हे पॅरामीटर T सादर केले आहे जे सामान्यतः पॅरामेट्रिक वक्रांसाठी वापरले जाते आणि y हे इतर फंक्शन FT च्या इक्वल आहे आणि T या बंद इंटरवल a ते b पर्यंत बदलते. तर हे पॅरामेट्रिक कर्व आपण T ची मूल्ये बदलून शोधू शकता. जर उदाहरणार्थ T हे च्या इक्वल असेल तर आपल्याकडे येथे या पॉइंट x y g आणि y कोऑर्डिनेट F आहे. तर हा पॉइंट G येथे आहे आणि नंतर जर व्हॅरी T बदलतो तर आपण मुळात या कर्व वर जाऊ, आपण या वक्र शोधू आणि अंतिम पॉइंट पर्यंत पोहोचत नाही, तो b इक्वल आहे जो GB FB द्वारे दिला जातो. आता भौमितीय अर्थ लेग्रांज मीन व्हॅल्यू थेरम समान वर पूर्वीच्या निकालासारखा आहे. जर आपण
या दोन लाईन या दोन बिंदूंमध्ये सामील झालो तर हे थेरम म्हणते. तर सर्वप्रथम या लाइन स्लोप या एफ बी वजा एफ ए वर जी बी मायनस जी द्वारे दिला जाईल. आम्ही पूर्वी चर्चा केलेल्या समान युक्तिवादामुळे उंची असेल एफ बी मायनस एफ ए आणि या त्रिकोणाचा आधार असेल जी बी मायनस जी. तर हा या लाइन स्लोप उतार आहे. आणि मग येथे राइट हँड साइड म्हणते की या कर्व्ह किमान एक पॉइंट असेल जिथे टँजंट या भागांश लाईनच्या पॅरलल असेल. म्हणून जर तुम्ही बारकाईने तर हे एफ प्राइम सी वर जी प्राइम सी हे इतर काही नसून स्लोप टँजंट लाईन कोणत्यातरी पॉइंट सी वरचा उतार आहे. कारण स्लोप गणना येथे कधीकधी केली जाईल पॉइंट डी वाय वर डी एक्स हे पॅरामेट्रिक कर्व्ह साठी इक्वल आहे. तर हे डी वाय वर डी टी असेल आणि डी एक्स ने dt ने किंवा y प्राइम t ने x प्रधान t ने विभाजित केले जाईल आणि हे y मुळात f आहे. तर येथे तुमच्याकडे g प्राइम p वर f प्राइम p आहे आणि हे थेरम म्हणते की इंटरव्हल कुठेतरी एक पॉइंट असेल म्हणून t हे c च्या इक्वल आहे. तर आपल्याला या स्लोप लाइन हा टँजंट्स f ला प्राइम म्हणून c ला g प्राइम c ने विभाजित आणि आता आपण आज जे शिकलो ते या पॉइंटमला पटकन सारांशित करू द्या. तर आपण सामान्यीकृत मीन व्हॅल्यू थेरम चर्चा करतो जे एफ बी वजा एफ ए वर जी बी मायनस जी आहे एफ प्राइम सी वर जी प्राइम सी च्या इक्वल. आणि आता जर जी एक्स इक्वल एक्स असेल तर काय होईल. तर जी एक्स बरोबर एक्स चा अर्थ असा की इथे तुमच्याकडे हे जी बी फक्त बीच्या बरोबरीचे असेल आणि हे जी हे या इक्वल असेल आणि जी प्राइम एक्स येथे फक्त एक असेल. तर या प्रकरणात आपल्याला काय मिळेल. लेग्रांज मीन व्हॅल्यू थेरम कारण तो कन्क्लूजन असेल एफ बी माइन एफ वर बी माइन से हे एफ प्राइम सी च्या इक्वल असेल. म्हणून या विशिष्ट प्रकरणात जेव्हा आपण जी एक्स इक्वल एक्स घेतो तेव्हा आपल्याला लेग्रांज मीन व्हॅल्यू थेरम मिळेल. आणि या लेग्रांज मीन व्हॅल्यू थेरम काय होईल जर आपण एफ बी ला 1 च्या इक्वल ठेवले तर जी रोलच्या प्रमेयासाठी आपल्याकडे असलेली अतिरिक्त कंडिशन आहे. तर एफ बी मायनस एफ हे प्रमाण येथे 0 होईल आणि मग आपल्याला मिळेल की एफ प्राइम 0च्या इक्वल आहे. हे जनरलाइज मीन व्हॅल्यू थेरम आहे. आणि एक विशेष बाब म्हणून जर आपण फंक्शन जी एक्स इक्वल एक्स घेतले तर आपल्याला लेग्रांज मीन व्हॅल्यू थेरम मिळेल. याड पुन्हा जर आपण आणखी एक कंडिशन जोडली की एफ बी बरोबर एफ आपल्याला रोलचे मीन व्हॅल्यू थेरम मिळेल जे आहे एफ प्राइम सी इक्वल 0. आता आपण याकडे जातो. आपण याच्या काही उदाहरणांकडे जाऊ. प्रथम म्हणजे मीन व्हॅल्यू थेरम वापरून आपण दाखवू की ही इनइक्वालिटी कॉस ए एक्स मायनस कॉस ए पॉवर वाय हे एक्स च्या इक्वल कमी आहे मायनस एक्स वाय साठी वाय कमी आहे किंवा 0 आहे. म्हणून प्रथम लक्षात घेऊया की जेव्हा दोन्ही समान एक्स वाय समान असतात नैसर्गिकरित्या ही कॉस ए पॉवर एक्स मायनस कॉस 0 आणि 0च्या इक्वल आहे. म्हणून जेव्हा समानता मध्ये नैसर्गिकरित्या कन्सिडर असते एक्स आणि वाय दोन्ही समान असतात. जेव्हा ते समान नसतात तेव्हा केसचा विचार करू. आणि आता आपण एफ टी दुसरे फंक्शन कॉस पॉवर टी चा विचार करतो कारण स्पष्टपणे आपण पाहू शकतो की आपल्याला हे कॉस पॉवर एक्स मायनस कॉस पॉवर वाय हे मीन व्हॅल्यू थेरम वापरून कन्सिडर करायचे आहे. म्हणून जर कन्सिडर फंक्शन एफ टी इक्वल या एक्स वाय मध्ये कॉस पॉवर टी च्या इंटरव्हल आहे आणि स्वाभाविकच आपण असे गृहीत धरले आहे की एक्स हे वाय च्या इक्वल नाही. आणि आता आपण या परिणामाला मीन व्हॅल्यू थेरम लागू करतो. आपल्याला काय मिळेल कॉस पॉवर एक्स वजा कॉस पॉवर वाय एक्स मायनस वाय इक्वल आहे या अंतराच्या ओपन इंटरव्हल एक्स वाय मध्ये काही पॉइंट असतील आणि या भागाचे व्हॅल्यू एफ प्राइम सी च्या इक्वल असेल. हे लेग्रांज मीन व्हॅल्यू थेरम आहे. आणि आता आपण या डेरिव्हेटिव्हज अंदाज लावू कारण
आपण व्युत्पन्न टोप टी ची कम्प्यूट करू शकतो कारण हे कॉस पॉवर टी आहे, त्यामुळे दोन्ही बाजूंनी एब्सोल्यूट व्हॅल्यू घेतल्यास आपल्याला हे कॉस पॉवर x मायनस कॉस पॉवर y मिळते आणि हे परिपूर्ण मूल्य राईट हँड साइड जाईल. तर x मायनस y एब्सोल्यूट व्हॅल्यू आणि या f प्राइमचे पूर्ण मूल्य म्हणजे f प्राइम म्हणजे साइन e पॉवर t इंटू पॉवर t एब्सोल्यूट व्हॅल्यू. आपण हे मायनस साइन इंटू घेतले नाही, आपल्याकडे e पॉवर c साइन पॉवर c आहे कारण हे डेरिव्हेटिव्हज मूल्यांकन पॉइंट बिंदू c वर केले पाहिजे. ठीक आहे. आता याचा अर्थ असा आहे की जर मी आपण या एक्सप्रेशन जास्त व्हॅल्यू येथे घेतो तर c x ते y बदलते, म्हणून आपण c ला या x वरून y मध्ये घेतले आहे आणि आपण याचे जास्तीत जास्त व्हॅल्यू घेणार आहोत. आणि लक्षात घ्या की c या x y ओपन इंटरवल आहे. ही मुळात एक निगेटिव्ह संख्या आहे जी शून्यापेक्षा कमी आहे कारण x आणि y दोन्ही शून्यापेक्षा इक्वल कमी आहेत आणि म्हणून c ओपन इंटरवल 0 पेक्षा काटेकोरपणे कमी असेल. म्हणून साइन नेहमीच स्थापित केला जातो. आपल्याकडे साइन फंक्शन इक्वल 1 पेक्षा कमी आहे आणि ओव्हर c या निगेटिव्ह एक्सपोनेन्शियल फंक्शन नेहमी 1 पेक्षा कमी असेल कारण पॉवर 0 1 आहे आणि सर्वांसाठी निगेटिव्ह मूल्यांना पॉझिटिव्ह व्हॅल्यू एकापेक्षा कमी मूल्य लागते, ते एकापेक्षा जास्त घेईल. हे 1 पेक्षा काटेकोरपणे कमी आहे, हे 1 पेक्षा कमी इक्वल आहे. म्हणून येथे ही एक्सप्रेशन किंवा या डेरिव्हेटिव्ह जास्तीत जास्त व्हॅल्यू मूल्य एकाने काटेकोरपणे बाउंडेड आहे. म्हणून आम्हाला ही इनइक्वालिटी प्राप्त झाली. कॉस e पॉवर x मायनस कॉस e पॉवर y हे x वजा y च्या अब्सोल्यूट व्हॅल्यू कमी आहे, जे आम्हाला या निकालात सिद्ध करायचे आहे. दुसरे उदाहरण आपण कन्सिडर करू की हे f ए क्लोज्ड इंटरवल मायनस 2 ते 2 वर डिफरन्शिएबल फंक्शन आहे आणि जसे की व्हॅल्यू मायनस 2 इक्वल म्हणून दिले जाते, f चे 2 म्हणून 5 म्हणून दिले जाते आणि येथे आणखी एक माहिती आहे की f प्राइम x बाउंडेड या इंटरवलमध्ये x च्या सर्व मूल्यांसाठी -2 ते 2 आणि मीन व्हॅल्यू थेरम वापरून आपल्याला फंक्शनचे व्हॅल्यू शून्यावर शोधायचे आहे. जर आपण या समस्येवर एक नजर टाकली आणि आपल्याला f0 चे व्हॅल्यू शोधायचे आहे तर आपल्याला इंटरव्हल मूल्य प्रमेय किंवा लेग्रांज मीन व्हॅल्यू थेरम -2 ते 0 आणि 2 ते 0 लागू करणे आवश्यक आहे आणि नंतर आपल्याला मिळेल या f0 वर काही अंदाज. जर आपण वक्र 2 ते 0 अंतराने लेग्रांज मीन व्हॅल्यू थेरम लागू केले तर आपल्याला f0 इंटरवल वजा f वजा 2 मिळतील. 0 2 इक्वल असेल तेथे काही शी एक्झिस्ट असेल. ओपन इंटरवल -2 ते 0 म्हणजे हे व्हॅल्यू त्या बिंदूच्या डेरिव्हेटिव्ह जे इक्वल असेल पॉइंट c1. आता हे डेरिव्हेटिव्ह येथे f प्राइम c1 ने बाउंडेड आहे, म्हणून आपल्याला माहित आहे की या f प्राइम c1 चा अंदाज नेहमी -1 आणि 1 दरम्यान असतो. तर येथे हे एक्सप्रेशन काय आहे? f-2 हे 1 आहे, f0 -1 आणि 2 ने भागले f0 वजा 1 2 -1 आणि 1 दरम्यान विभाजित, कारण हे डेरिव्हेटिव्ह इक्वल आहे आणि व्युत्पन्न बाउंडेड 1 च्या कमी समान आहे. एब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणून येथे ही एक्सप्रेशन -1 आणि 1 दरम्यान आहे. आता जर आपण या दोन बाजूंना किंवा दोन्ही बाजूंनी गुणाकार केला तर आपण या इनइक्वालिटी येथे 2 गुणा करू शकतो. आपल्याला f0 -2 पेक्षा कमी वजा 2 मिळतील आणि इक्वल. नंतर आपण हे एकड इनइक्वालिटी जोडू शकतो. तर आपण येथे f0 पेक्षा कमी 3 इक्वल आणि त्यापेक्षा कमी मिळवू. येथे उणे 2 होते, तेथे 1 म्हणजे -1 आणि नंतर येथे 2 आणि नंतर प्लस 1 आपल्याला मिळेल. या इनइक्वालिटी आपल्याला मिळेल की f0 -1 आणि 3 दरम्यान आहे. पुन्हा जर तुम्ही अंतर 0 ते 2 इंटरवल लेग्रांज मीन व्हॅल्यू थेरम वापरले, इंटरवलमध्ये 0 ते 2 मध्ये आपल्याला f2 मायनस मिळतील. हे 0 इक्वल 2 शून्यावर काही पॉइंट डेरिव्हेटिव्हज c2च. तर पुन्हा येथे f2 ओळखले जाते. 2 आहे 5, 2 वर 5 -f0. तर आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे f2 दिले आहेत 5 आणि मायनस हे f0 2 ने भागले आणि हे व्हॅल्यू पुन्हा बाउंडेड
-1 आणि 1 ने बांधले आहे. तर आम्हाला येथे 1 वजा 2 आणि इक्वल पेक्षा कमी मिळाले. 5 पेक्षा कमी -0 आणि उणे 2 मिळाले. याचा अर्थ असा होतो की हे -7 उणे 1 0 आहे आणि हे -3 असेल. म्हणून जर तुम्ही येथे -1 ने मल्टिप्लाय केलात तर इनइक्वालिटी 1 0 पेक्षा 7 कमी आणि 3 पेक्षा कमी होईल. तर ही इनइक्वालिटी आपल्याला आता मिळेल की 0 3 पेक्षा इक्वल जास्त आणि 7 पेक्षा कमी आहे. हे जे असे म्हणते की ते F0 3 पेक्षा मोठे किंवा इक्वल आहे परंतु 7 पेक्षा कमी आहे. पूर्वीची इनइक्वालिटी म्हणते की F0 3 पेक्षा कमी किंवा इक्वल आहे. तर या दोन असमानतेमुळे येथे A0 3 पेक्षा कमी आहे आणि F0 3 पेक्षा जास्त किंवा इक्वल आहे. आपण काय निष्कर्ष काढू की A0 3 असावे. तर F0 3 असणे आहे. आम्हाला 0 वर फंक्शनचे मीन व्हॅल्यू थेरम वापरून मूल्य मिळाले कारण ते व्युत्पन्न आणि अंतिम बिंदू मूल्य दिले गेले. येथे शेवटचे उदाहरण फंक्शन आहे जे आता समाधान करते की डेरिव्हेटिव्ह 1 वर -5 x स्क्वेअर आहे आणि F0 2 आहे. आता आपल्याला F1 च्या सीमांचा अंदाज लावण्यासाठी लेग्रांज मीन व्हॅल्यू थेरम हे F1 वर सीमा या प्रकरणात F1 चे अचूक व्हॅल्यू शक्य नाही. म्हणून आपण 1 साठी खालच्या आणि वरच्या बाउंडचा अंदाज लावू. तर पुन्हा जर आपण इंटरव्हल 0 ते 1 मधील लेग्रांज मीन व्हॅल्यू थेरम वापरतो कारण आपल्याला एकाचा अंदाज घ्यायचा आहे. तर 0 ते 1 मग आपल्याला F1 मायनस A0 मिळेल. या फरकाने 1 आणि 1 बिंदू असेल ज्याचे व्हॅल्यू त्या पॉइंटच्या डेरिव्हेटिव्हज इक्वलचे असेल. तर या इनइक्वालिटी 1 मायनस हे F0 2 F प्राइम C च्या इक्वल आहे. आता व्युत्पन्न काय आहे डेरिव्हेटिव्हज हे 5 पेक्षा कमी मायनस x स्क्वेअर आहे. तर F प्राइम C म्हणजे 5 मायनस C स्क्वेअर वर 1 आहे. आता फक्त लक्षात घ्या की येथे C0 आणि 1 दरम्यान आहे. या 1 वर 5 मायनस C स्क्वेअरची कमी लिमिट प्राप्त होईल जेव्हा आपण नंतर C हे C0 कडे येते. याचा अर्थ हे व्हॅल्यू नेहमी 1 वर 5 पेक्षा जास्त असते आणि जेव्हा C इंटरवल कमाल व्हॅल्यूकडे 1 म्हणून येते तेव्हा ते 4 होईल आणि या एकाचे जास्तीत जास्त व्हॅल्यू 5 मायनस C स्क्वेअर 1 भाग 4 असेल. आता आपल्याला माहित आहे की डेरिव्हेटिव्ह 1 भाग 5 आणि 1 भाग 4 दरम्यान आहे. तर डेरिव्हेटिव्हज F प्राइम C येथे आहे 1 मायनस 2. यासह आम्हाला इनइक्वालिटी मिळाली की 1 1 मायनस 2 1 ते 5 आणि 1 बाय 4 दरम्यान आहे आणि याचा अर्थ म्हणून आपण दुसऱ्या बाजूला जाऊ शकतो आणि ते येथे उजव्या बाजूला जोडले पाहिजे. तर हे आपल्याला 11 भाग 5 मिळतील. 1 1 पेक्षा कमी आणि नंतर जर आपण येथे 2 तर हे 9 भाग 4 होईल. आपल्याला F1 वर अंदाज आला की तो 11 भाग 5 आणि 9 भाग 4 दरम्यान आहे. हे संदर्भ आहेत जे आम्ही येथे पिस्कुनोव्ह डिफरन्शियल आणि इंटिग्रल कॅल्क्युलस आणि क्रेझिग प्रगत इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स. तर आजच्या लेक्चरचा कन्क्लूजन की आपण सामान्यीकृत मीन व्हॅल्यू थेरम शिकलो आणि एक विशेष सबस्टिट्यूट म्हणून जेव्हा आपण या gx ला दुसरे फंक्शन x म्हणून बदलतो तेव्हा आपल्याला लेग्रांज मीन व्हॅल्यू थेरम मिळेल. आणि जर आपण आणखी एक अजम्पशन धरले की हे a च्या बरोबरीचे असेल तर हे रोलचे थेरम असेल जे म्हणते की F प्राइम C इक्वल 0 आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चरबद्दल धन्यवाद.